नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो बघा, अतिशय महत्त्वाची बातमी ही अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई यांच्या बाबतीमध्ये वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे. आणि किमान वेतन, थकीत मानधन अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविकांनी, हजारो अंगणवाडी सेविकांनी खूप मोठा आक्रोश त्या ठिकाणी केलेला आहे. आझाद मैदानावरती प्रचंड मोठं आंदोलन हे झालेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये नेमकं काय फलित झालेलं आहे, कुठल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये शासनाने सकारात्मकता दाखवलेली आहे, कुठल्या मागण्या कोणत्या संघटनेद्वारे करण्यात आलेल्या होत्या, 3 दिवसामध्ये तोडगा न काढल्यास त्या ठिकाणी थेट मंत्रालयामध्ये घुसणार अशा पद्धतीची ही माहिती होती. आपण काल या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांना माहिती दिलेली होती. कोरोना काळामध्ये महायुती सरकारला जे काम केलेलं होतं अंगणवाडी सेविकांनी त्याची कदर नाही आहे अशाही पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती मागण्या करण्यात आलेल्या आहेत. किमान वेतनामध्ये सुधारणा व्हावीत आणि त्याचबरोबर हजारो अंगणवाडी सेविका ताईंना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटनेचा अधिकार, त्याचबरोबर इतर सगळ्या ज्या मागण्या आहेत तर त्या देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी या संदर्भामध्ये केलेली आहे. नेमकी सविस्तर बातमी काय बहिणींनो ते जाणून घेऊयात. बघा बहिणींनो, किमान वेतन, थकीत मानधन आणि या संदर्भामध्ये अंगणवाडी सेविकांनी आक्रोश केलेला आहे. सरकारविरोधामध्ये तीव्र संताप त्यांनी व्यक्त त्या ठिकाणी केलेला आहे. 3 दिवसामध्ये तुम्ही जर तोडगा काढला नाही तर आम्ही थेट मंत्रालयामध्ये घुसणार आणि आमचं जी ताकद आहे ती दाखवणार अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केलेली आहे. सरकारविरोधात तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. बघा बहिणींनो, काय म्हणण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा गवगवा, सरकार शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांवर अन्याय करत आहे. या निषेधार्थ राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी सोमवारी आझाद मैदानावरती आक्रोश आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. किमान वेतन तसेच थकीत मानधनाच्या प्रश्नावर सरकारनं 3 दिवसात तोडगा न काढल्यास थेट मंत्रालयात घुसणार असा प्रकारचा इशारा आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा बहिणींनो, सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगत आहे. किमान वेतनामध्ये सुधारणा करण्यात यावी, थकीत मानधन वेळेवरती द्यावे, शासकीय सेवेमध्ये कायम करावं अशा विविध प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नांवरून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स तसेच इतर महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्र अर्थातच सेटूच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली असून 3 जूनपर्यंत हे आक्रोश सुरू राहणार असल्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी हजारो महिला सहभागी झाल्या आणि त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात जोरजोरात घोषणा दिल्या. संघटित व असंघटित कामगारांचे ज्वलंत प्रश्न त्वरित सोडवा, कामाची सुरक्षा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटनेचा अधिकार, सामूहिक वाटाघाटीचा अधिकार हे मूलभूत हक्क कर्मचारी वर्गाला मिळाला पाहिजे, कामगार वर्गाला मिळाला पाहिजे, शासकीय सेवेमध्ये कायम करण्यात यावं, तसेच 4 श्रमसंहिता रद्द करण्यात याव्या आदी मागण्यांकडे सरकारच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यात आलेले आहे. उन्हाची पर्वा न करता आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रश्नावरती आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे. बघा बहिणींनो, तिचा हा फोटो आहे. तुम्ही बघू शकता की किती हजारो अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या होत्या. अशा सेविका एकत्रित आलेल्या होत्या. मदतनीस ताईसुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आंदोलनामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. कोविड काळामध्ये आणि त्यानंतरही आरोग्य व सामाजिक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहोत, मात्र सरकारला आमच्या कामाची अजिबात कदर नसल्याचं त्यांनी या ठिकाणी संतप्त अशी प्रतिक्रिया महिला आंदोलकांनी दिलेली आहे. तर बघा बहिणींनो, ही अतिशय खरी बातमी आहे. सामना वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीस ताईच्या प्रश्नाला वाचा फोडणारी ही बातमी आहे. बहिणींनो, खरं पाहिलं तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती मानधन मिळायला पाहिजे, थकीत मानधनसुद्धा मिळायला पाहिजे. किमान मानधन हे 25,000 रुपये असायला पाहिजे, कारण की तुम्ही खूप काम करता, तुम्ही कष्टानं काम करता, तुमच्या मेहनतीला तोड नाही आहे, परंतु तुमचा मानसन्मान ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही अशा पद्धतीची भावना सगळ्या अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस ताई सातत्याने व्यक्त करत असतात. आणि त्यामुळं कुठं ना कुठं सगळ्या सेविका ताईंना, सगळ्या मदतनीस ताईंना न्याय भेटला पाहिजे. ही न्यायाची भूमिका स्वीकारून त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणून हजारो अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी तुम्ही बघा रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आझाद मैदानावरती त्यांनी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे. आणि यावरती आता शासन यामधल्या 2-3 बाबीवरच म्हणजे पोषण आहाराच्या संदर्भामध्ये त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इंधनाचा जो दरवाढ आहे तर तो सुद्धा करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर थकीत मानधन जे आहे तर ते पण आम्ही लवकरात लवकर देऊ, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ शासकीय सेवेमध्ये घेणं किंवा किमान वेतन कायदा लागू करणं
किंवा 4 श्रमसंहिता रद्द करणं या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न देखील अद्याप सोडवण्यात आलेला नाही आहे. तर या संदर्भामध्ये बहिणींनो तुमचं नेमकं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बहिणींनो काळजी घ्या, ऊन खूप जास्त आहे. खूप खूप धन्यवाद.